वराह भगवंताचा अवतार पाहिला। आज आपण भगवंताच्या भक्तांचं चरित्र पाहणार आहोत, कारण की देवाला सुद्धा त्यांच्या भक्तांचं चरित्र ऐकायला चांगलं वाटतं। जसं देवाला त्यांच्या भक्तांचं चरित्र ऐकायला आवडतं, तसं भक्तांना देवाचं चरित्र ऐकायला आवडतं। तर आपण असं म्हणायला हरकत नाही की आज आपण देवाला बोलवण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या भक्तांचं चरित्र सांगून, कारण की उद्या काय आहे, भगवंताचा जन्म आहे। कथेचा चौथा दिवस उद्या भगवंताचा जन्म आहे, जो पूर्ण संसाराला जन्म देता आहे, जो जन्मदाता आहे तोच जन्म घेणार आहे। मग त्याला इथे बोलवण्यासाठी त्याच्या भक्तांचं गुणगान करावं लागेल, तेव्हा ते येतील। त्याच्यासाठी भगवंताचे परम भक्त होऊन गेलेले श्री ध्रुवजी आणि श्री प्रल्हादजी यांचं चरित्र आजच्या कथेचं मेन आकर्षण आहे। तर आज आपण ध्रुव चरित्र आणि प्रल्हाद चरित्र पाहणार आहोत। पण याच्या आधी आपण प्रल्हाद आणि ध्रुवजीने जन्म का घेतला याचं कारण पाहणार आहोत। एकदा वैकुंठामध्ये ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र, जसं की मी काल सांगितलं, ब्रह्मदेवाचे प्रथम पुत्र जे आहेत ते सनक सनंदन सनातन सनत कुमार। ते एकदा वैकुंठामध्ये देवाचं दर्शन करण्यासाठी गेले, पण तिथं देवाचीच लीला असते। जसं पृथ्वीवरती देवाची लीला आहे, तसं वैकुंठामध्ये पण देवाची लीला आहे। ज्यावेळी सनक सनंदन सनातन कुमार हे 4 बालक 4 ऋषी भगवंताचं दर्शन करण्यासाठी वैकुंठामध्ये गेले। त्यांनी खूप दिवस झालं देवाचं दर्शन केलं नव्हतं। कथा तर ऐकतात, पण त्यांनी म्हटले एकदा की चला साक्षात देवाचं दर्शन करूया। वैकुंठामध्ये गेले। जसं एखाद्या राजाच्या द्वारामध्ये द्वारपाल असतात, तसं देवाच्याही द्वारामध्ये द्वारपाल असतात, आणि त्या द्वारपालांचं नाव आहे जय आणि विजय। सनक सनंदन सनातन कुमारी 4 ऋषी देवाच्या द्वारी पोहोचले। देवाची लीला अशी की त्या जय आणि विजयने 4 ऋषींना थांबवलं। आता 4 ऋषी जसं की मी काल सांगितले की खूप लहान आहेत तर पूर्वजांचे पूर्वज, पण त्यांचं वय जास्त वाढलेलं नाही। 5 वर्षात तिथे असं 5 वर्षाच्या वर त्यांचं वय जात नाही। हे निर्वस्त्र राहतात, बिना वस्त्राचे फिरत असतात। हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम करत करत वैकुंठामध्ये गेले, आणि त्यांना जय आणि विजयनी दोन्ही द्वारपालांनी थांबवलं। म्हणाले की अरे ओ नंगे बालको, कहाँ जा रहे हो, कहाँ अंदर घुस रहे हो, चोरी करनी है। 4 ऋषींनी म्हटले आम्ही काय चोरणार, आम्ही तर देवाचं दर्शन करण्यासाठी आलो। पण जय आणि विजयने त्यांना जाऊ दिलं नाही। असं 3 वेळेस झालं। 4 ऋषींना राग आला। त्यांनी रागामध्ये क्रोधामध्ये येऊन जय आणि विजयला श्राप दिला। म्हणाले अरे मूर्खांनो, तुम्ही दोघेही देवाचे द्वारपाल आहात आणि मला आतमध्ये जाऊ देत नाहीत। तुम्ही इथं राहण्याच्या लायकीचे नाहीत। जेव्हा जिथं क्रोध असतो तिथं जन्म घ्या, एखाद्या पापीच्या रूपामध्ये। म्हणून ते जय आणि विजय पृथ्वी लोकावरती जन्म घ्यावा असं त्यांना श्राप भेटला। तेवढ्यात श्रीहरी विष्णूजी आले, भगवान आले आणि म्हणाले की क्षमा, हे ऋषियों में क्षमा मागता हूँ आपसे, ये मेरे ही द्वारपाल है, इनकी गलती यानी मेरी गलती। 4 ऋषी म्हणाले की देवा आम्हाला तुम्ही क्षमा करा, आम्हाला कशाला क्षमा मागताय, आम्हीच तुम्हाला क्षमा मागतो। तर तेव्हा श्रीहरी विष्णूजी म्हणाले, भगवान म्हणाले की हे ऋषियो, जसं तुम्ही माझ्या द्वारपालांना शाप दिलाय तसं मलाही द्या, कारण की हे माझे भक्त आहेत आणि यांना ही मला सोडून कशी राहणार। तर तेव्हा ते 4 ऋषी म्हणाले की देवा, हे पृथ्वी लोकावरती तर जन्म आता घेणारच, श्राप लागलेला आहे,
पण एक उपाय सांगतो आम्ही. तर तो उपाय असा सांगितला की हे दोघं पृथ्वीवरती जन्म तर घेणार, पण 2 उपाय. एक तर ह्यांना 7 जन्म घ्यावे लागतील किंवा 3 जन्म घ्यावे लागतील. म्हणजे ते कसं? म्हणजे जर 7 जन्म घ्यायचे असतील तर पुण्य करावं लागेल, आणि जर पुण्य करून जर 7 जन्माच्या नंतर हे वैकुंठामध्ये येणार, आणि जर पाप केले तर तुम्ही स्वतः जाऊन यांचा संहार करताल आणि त्याच्यानंतर 3 जन्मामध्येच हे परत वैकुंठामध्ये येणार. देवाने पार्षदांना विचारलं की बताओ भाई क्या करोगे? पार्षद म्हणाले की भगवान, बाप को छोड़ के 7 जन्म कौन रहेगा? देव म्हणाले ठीक आहे, 7 जन्म राहायचं, मग पाप करून पृथ्वीवरती 3 जन्म राहणार. ते म्हणाले हां. एवढा आतंकवाद फैलवणार, एवढा दुराचार फैलवणार, मग तुम्हाला साक्षात आम्हाला दर्शन द्यायला, आम्हाला मुक्त करण्यासाठी तुम्हालाच अवतार घ्यावा लागेल. म्हणून तेच जय आणि विजय 3 जन्म घेतात. पहिला जन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. दुसरा जन्म रावण आणि कुंभकर्ण. तिसरा जन्म शिशुपाल आणि दंतवक्र. हिरण्याक्षचा वध हा वराह भगवंताने केला, आपण काल पाहिलं. आता हिरण्यकश्यपूचा वध आज नरसिंह भगवान अवतार घेऊन करणार आहेत. इथं ब्रह्मदेव सृष्टीची रचना करताय. रचना तर करताय, पण ती एवढी काही वाढणं झाली. मग त्यांनी देवाचं चिंतन केलं, देवाला स्मरण केलं. त्यांना समजत नव्हतं की मी काय करू. त्यावेळेस त्यांनी भगवंताला स्मरण केलं, आणि तेव्हा त्यांच्या ब्रह्मदेवाचे 2 शरीराचे 2 शरीर निर्माण झाले, स्त्री आणि पुरुष. पुरुष स्वयंभू मनू आणि स्त्री शत्रुपा. स्वयंभू मनू आणि शत्रुपाच्या 3 कन्या आणि 2 पुत्र झाले. कन्या देवहूती, प्रसूती आणि आहुती, आणि पुत्र उत्तानपाद आणि प्रियव्रत. आज सगळ्यात मोठा योग म्हणजे आज एकादशी आहे, आणि आजच प्रियव्रतची कथा पण आहे. तर इथं उत्तानपाद यांचा विवाह सुनीती सोबत झाला. सुनीती इथं थोडं लक्ष द्या. सुनीती म्हणजे आपली बुद्धी चांगली. सुनीतीला पुत्र होत नव्हता, म्हणून राजाने उत्तानपादने दुसरा विवाह केला सुरुची सोबत. आता सुरुची दिसण्यासाठी खूप सुंदर, गोरी, आणि आपलं मन हे वाईट गोष्टीकडे वळत असतं. उत्तानपाद सुरुची सोबत जास्त राहायचे. ज्यावेळेस दुसरा विवाह झाला, सुनीतीला वेगळं महल दिलं आणि सुरुचीला वेगळं महल दिलं, आणि ज्या कक्षामध्ये सुरुची राहायची त्याच कक्षामध्ये उत्तानपाद राहायचे. योगायोग असा की सुरुची गर्भवती झाली आणि सुनीतीही गर्भवती झाली, दोघी गर्भवती झाल्या. पण जर देवाच्या सांगितलेल्या मार्गावर जर आपण चलत असतो, जर आपण देवाच्या सांगण्यानुसार आपण कार्य करत असतो, तर आपल्याला ध्रुवसारखे परमभक्त आपल्या मार्गामध्ये भेटतील. आणि सुरुची म्हणजे आपले मनाचं काम करताल आपण, तर आपल्याला उत्तम आपल्याला ती गोष्ट चांगली वाटणार, पण ती आपल्यासाठी चांगली नसणार. आपल्याला चांगली वाटणार, पण ती आपल्यासाठी चांगली नसणार. तर इथं उत्तानपाद एकदा सुरुचीच्या कक्षामध्ये बसले होते. सुरुचीने जो पुत्राला जन्म दिला होता, तो पुत्र उत्तानपादच्या मांडीवरती बसलेला होता. उत्तम
छोटेसे बाळ ध्रुव बॉल खेळत खेळत सुरुचीच्या कक्षामध्ये गेले. छोटेसे 5 वर्षाचे बालक आहेत. गेले आणि वडिलाला पाहिलं आणि वडिलाला पाहता क्षणी त्यांच्या मांडीवरती जाऊन बसले. पण हे सुरुचीला सावत्र आईला पटलं नाही. ती म्हणाली आज मांडीवरती बसलेला आहे, उद्या जाऊन राजगद्दीवरती बसेल. तिने हाताला धरलं आणि खाली ओढलं आणि म्हणाली अरे तुला एवढी जर हौस आहे तुझ्या पिताच्या मांडीवरती बसण्याची तर जा तपस्या कर, भगवंताचं स्मरण कर आणि ज्यावेळेस देव म्हणेल की सांग तुला काय पाहिजे तर त्यावेळेस म्हण की मला सुरुचीच्या गर्भाद्वारे मला जन्म दे. इथं सुरुचीने रूपाच्या अहंकारामध्ये देवाच्या वरदानाला स्वतःचा गर्भ उच्च समजला. देवाच्या वरदानापेक्षाही स्वतःचा गर्भ उच्च समजला. ध्रुवजी क्षत्रिय बालक होते. अपमान सहन झाला नाही. डोळ्यामध्ये अश्रू रडू लागले. तिथं उत्तानपाद काही सुद्धा म्हणले नाहीत. ध्रुव बाळ छोटे तो अपमान सहन करू शकले नाही. आपल्या हाताला अशी अशी करू लागले. काही बोलू तर शकत नव्हते. आई आहे शेवटी. कंठ दाटून आला आणि डोळ्यामध्ये अश्रू घेऊन आपल्या जन्मदात्या आईपाशी गेले, सुनीतीपाशी. सुनीतीपाशी गेल्यानंतर माता सुनीतीने पाहिलं. त्यांनी पाहत्या क्षणी ध्रुव बाळाला मांडीवर घेतलं आणि म्हणाल्या अरे बाळ तू का रडतोय? तू खेळत असताना तू खाली पडलास? तुला कुठं लागलं? आईची ममता आपले आपले तर्क जोडू लागली. खाली पडला असेल, धक्का लागले असेल कोणाचा. म्हणजे ध्रुव बाळासोबत दुसरे दास दासी होते. त्यांनी सांगितलं की छोट्या राणीने ध्रुव बाळाचा अपमान केला. त्यांनी सगळं कृत्य सांगितलं. सुनीती माता म्हणाल्या अरे बाळा किती चांगली गोष्ट सांगितली तुला. ही आहे सुनीती. अपमानाकडे लक्ष देत नाही. तिने कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं ते पहा. ती काय म्हणते अरे बाळा जी गोष्ट तुझी जन्मदाता आई तुला सांगू शकली नाही ती तुला सावत्र आई सांगते. ध्रुव बाळ म्हणाले काय गाय कोणती गोष्ट? सुनीती म्हणाल्या अरे बाळा तू काय पिताच्या मांडीवरती बसण्याचा प्रयत्न, तुला पिताच्या मांडीवरती बसायचे सोड, तू देवाच्या मांडीवर बस. ज्यांनी सगळ्याला जन्म दिलाय, जो जन्मदाता आहे तू त्याच्या मांडीवर बस. पिताच्या मांडीवर तर प्रत्येक जण बसतोच. तू त्या पिताच्या परमपिताच्या मांडीवरती बस, त्याची तपस्या कर. जसं तुझ्या सावत्र आईने सांगितलं तपस्या कर तसं तू तपस्या कर. देवाच्या मांडीवर बस. छोटेसे बालक ध्रुव डोळे पुसत म्हणाले आई देवाच्या मांडीवर कसं बसायचं ग? देव कुठे भेटतात? इथं तर मला दिसेना झाले. कुठे देव? मंदिरात आहेत? जंगलात आहेत? आई म्हणाली जंगलात जा. कारण की इथे जर राहून तू तपस्या करू शकणार नाही, तू जंगलामध्ये जा. ध्रुव बाळ म्हणाले आई जंगलामध्ये जाऊन काय करू ग? सुनीती म्हणाल्या बाळ जो संत दिसेल त्याला प्रणाम कर आणि त्यांना मार्ग विचार आणि जंगलामध्ये जाऊन भगवंताचं स्मरण कर. छोटेसे 5 वर्षाचे ध्रुव बाळ आज आपण 25 वर्षाचं लेकरू जरी झालं का त्याला आपण मंदिरामध्ये पाठवत नाहीत. पण इथं सुनीती 5 वर्षाच्या बालकाला जंगलामध्ये पाठवते. का तर तुझी रक्षा पण तोच करेल आणि तो त्याच्या शरणागतीचा. ध्रुव बाळ जंगलामध्ये निघू लागले. सैनिकाने जाऊन उत्तानपादला सांगितलं की महाराज बाळ ध्रुव जंगलामध्ये भगवंताची तपस्या करण्यासाठी निघू लागलेला आहे. उत्तानपाद सैनिकापाशी म्हणतात की ध्रुव बाळाला जाऊन सांगा अर्ध राज्य मी त्याला देतो पण तू परत ये. हे काय? हे भक्तीमध्ये येणारे अडथळे. अर्ध राज्य देतो, स्वर्ण देतो. सैनिकांनी जाऊन ध्रुव बाळाला सांगितलं की तुझे पिता असं म्हणत आहेत.
ध्रुव बाळ म्हणाले, वाह, आता आणखीन मी देवाची तपस्या करण्यासाठी प्रारंभ देखील नाहीये केलेला, तर माझ्यापाशी एवढी संपत्ती येते. ज्यावेळेस मी भगवंताची तपस्या करेल, ज्यावेळेस माझ्यावर भगवंत प्रसन्न होतील, त्यावेळेस मला काय नाही भेटणार. असं म्हटल्यानंतर ध्रुव बाळांनी म्हणाले, मला नाही यायचं, तुम्ही सांगून टाका की मला यायचं नाहीये. परत सैनिक गेले. उत्तानपादला म्हणाले की ध्रुव बाळ परत नाही येत. तर त्यावेळेस उत्तानपाद म्हणाले की परत जावा आणि त्याला सांगा, अर्ध नाही पूर्ण राज्य देतो, पण परत ये. पण ध्रुव बाळ तरी सुद्धा नाहीत आले, जंगलामध्ये निघून गेले. आता ध्रुवजी हे भगवंताचं भजन करण्यासाठी जंगलामध्ये गेलेत. मग देव एकटं कसं पाडतील. तसं तर ध्रुव बाळ हे पहिल्या जन्मी एक ऋषीचे बालक होते. ऋषी, तुम्ही म्हणाल की एवढ्या लवकर वैराग्य कसं झालं, तर हे पहिले ऋषीचे बालक होते, ऋषी मुनी होते. ध्रुव बाळ जंगलामध्ये निघून जाऊ लागले. त्याला बसायला काहीतरी. ध्रुव बाळ पहिले तर हे एका ऋषी मुनीचे बालक होते. तेव्हा त्यांनी एका राजाच्या पुत्राला पाहिलं होतं, राजकुमारला. त्यांच्या मनामध्ये आलं होतं की मी राजाचा मुलगा असायला पाहिजे होतो. देवाने इच्छा पूर्ण केली आणि आज ध्रुव बाळ राजाचे पुत्र होते. आज ध्रुव बाळ जंगलामध्ये फिरू लागले, शोधत की कोणीतरी भेटेल, संत कोणीतरी भेटेल. हो, भगवंताला स्मरण झालं की माझं बाळ, माझं ध्रुव, माझा भक्त हा जंगलामध्ये आलेला आहे आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी मला देवर्षीला पाठवावं लागेल. आणि तेव्हा भगवान परमगुरु देवर्षी नारदजीला ध्रुवजीकडे पाठवतात. ध्रुव नारदजी श्रीमन्नारायण नारायण 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 बद्री नारायण नारायण बद्री नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण
देवर्षी नारदजी ध्रुव बाळपाशी येतात आणि म्हणतात, अरे बाळ, एवढा बालक छोटा आहेस, जंगलामध्ये काय करतोयस? तू एक गोष्ट सांग, इथं कशा पायी आलास? ध्रुव बाळ म्हणाले की भगवान, मला देवाच्या मांडीवर बसायचंय. मला माझ्या सावत्र आईने माझ्या पिताच्या मांडीवर बसू दिलं नाही, मला देवाच्या मांडीवर बसायचं. देवर्षी नारदजी म्हणाले, अरे या जंगलामध्ये मोठे मोठे वाघ असतील, तुला खायची सवय असेल, दिवसातून 5-6 वेळेस भोजन करत असतील, जंगलामध्ये तुला कोण देणार जेवण करायला आणि रक्षा कोण करेल? त्यावेळेस ध्रुव बाळ म्हणतात, खूप छान गोष्ट सांगतात, म्हणतात, अज जिनका रखवाला है राम उनका जिनका रखवाला है राम उनका कौन बिगाड़े काम, जिनका रखवाला है राम उनका कौन बिगाड़े काम. गुरुवर, जिनका रखवाला हो राम उनका कौन बिगाड़े काम, जिनका रक्षक स्वयं प्रभु राम होंगे उनका कौन क्या बिगाड़ेगा. देवर्षी नारदजी म्हणतात, ये पक्का चेला आहे, हा पक्का शिष्य आहे. देवर्षी नारदजी म्हणतात, असं देव भेटणार नाही बाळा. देवर्षी नारदजी एक मंत्र देतात, 12 मंत्र. आजही जो कोणी 7 दिवस 7 रात्र बिना भोजन करता अख्खी रात्र 12 मंत्राचा जप करतो, त्याला अवश्य भगवंताचं दर्शन होणार. हे मी नाही म्हणत, भागवतामध्ये दिलेलं आहे. आजही जो कोणी 12 मंत्राचा मन लावून जप करतो, त्याला भगवंताचं दर्शन हे नक्की होणार. मी सांगत नाही, 12 मंत्र जो आहे याची महिमा साक्षात भागवतामध्ये दिलेली आहे. देवर्षी नारदजी ध्रुव बाळाला मंत्र देतात, 12 मंत्र, आणि म्हणतात की याचा जप कर. पण ध्रुव बाळ डायरेक्ट तपस्या करायला लागत नाही. काय करतात की प्रथम हळूहळू देवाकडे वळतात. जसं की म्हणतात, धीरे धीरे मोड़ तू इस मन को तू इस मन को, धीरे धीरे मोड़ तू इस मन को धीरे धीरे मोड़ तू इस मन को तू इस मन को, धीरे धीरे मोड़ तू इस मन को तू इस मन को. हळूहळू तपस्या करायला लागतात. तपस्येमध्ये डायरेक्ट घुसत नाही की डायरेक्ट नवरात्रीचा उपवास धरलाय निरंकार, 3ऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. इथे ध्रुव बाळ प्रथम महिन्यामध्ये 3 दिवसामध्ये 1 वेळेस फलाहार करतात. 3 दिवसामध्ये 1 वेळेस फक्त फल खातात. 6 दिवस त्याच्यानंतरच्या महिन्यामध्ये 6 दिवसामध्ये 1 वेळेस झाडाची पानं खातात. ओले पानं नाही, सुकलेली पानं जे खाली पडलेले असतात ते पान खातात. त्याच्यानंतर 3ऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसामध्ये 1 वेळेस जलपान करतात, फक्त पाण्यावरती राहतात. 4थ्या महिन्यामध्ये 12 दिवसामध्ये 1 वेळेस श्वास घेतात. पुन्हा श्वासावरती नियंत्रण केलं आणि ही शक्ती फक्त भगवंतच देतात. आता 12 दिवसामध्ये 1 वेळेस श्वास घेतात
आणि त्याच्यानंतर तो श्वास देखील थांबवतो, श्वासावरती नियंत्रण. ज्यावेळेस ध्रुवबाळ श्वासाला देखील थांबवतात 5व्या महिन्यामध्ये, तेव्हा लक्ष्मी माता भगवान विष्णूंचे चरण दाबत होत्या. त्यावेळेस माता म्हणाल्या, स्वामी त्या बाळाची एवढी पण परीक्षा घेऊ नका हो, आता उपाशी बसलेला आहे तो, त्याची एवढी पण त्याची परीक्षा घेऊ नका. भगवान विष्णू म्हणाले, थांब पाहतो मी. वायू देवता घाबरत विष्णू भगवंतापाशी आली, म्हणाले की देवा ही वायूला काय झालं, संसारामधली सगळी वायू कुठं गेली, सगळे पशु पक्षी मनुष्य तडपू लागलेत, वायू कुठं गेली. त्यावेळेस भगवान म्हणतात की चिंता करू नका, माझा भक्त आहे 5 वर्षाचा बालक ध्रुव, त्याने श्वासावरती नियंत्रण केलेले म्हणून ही हवा जी आहे का ती थांबलेली आहे. वायुदेवता म्हणाले की देवा लवकर जावा आणि त्याचं नाक उघडा, त्याला श्वास घ्यायला लावा पटकन, एवढी परीक्षा घेऊ नका हो, तो बालक आहे आणखीन. ज्यावेळेस भगवंताला खरंच वाटलं आता परीक्षा घ्यायला नाही पाहिजे, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण धावत वैकुंठामधून ध्रुवबाळाकडे आले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. स्मात स्वामी सखा हरे, स्मात स्वामी सखा हरे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. साक्षात भगवान विष्णू श्रीहरी तिथे प्रकट होतात, पण ध्रुवबाळ नेत्र ओपन करत नाहीयेत, डोळे उघडत नाहीयेत. का? तर त्यांना मनामध्ये दर्शन होतंय, त्यांना मनामध्ये दर्शन व्हायला लागलेले. देवाने विचार केला की हा डोळे उघडणार नाही आता, कारण की याला माझं दर्शन हृदयामध्ये होतंय. देवाने पटकन बटन दाबवलं आणि मनातलं जे दृश्य, जे स्वरूप भगवंताचं, जे चित्र, जे साक्षात भगवान दिसत होते ते अदृश्य केले. ध्रुवबाळ छटपटू लागले की तो एवढा सुंदर परमात्मा का दिसत नाहीये मला, आणि ज्यावेळेस डोळे उघडून पाहिलं तर तो साक्षात परमात्मा ध्रुवबाळापुढे प्रकट होता. ध्रुवबाळ उठले आणि भगवंताच्या हृदयाला लागले, त्यांच्या गळ्याला मिठी मारली आणि सोडत नव्हते. भगवान परमात्मा देखील ध्रुवबाळाला सोडत नव्हते, गळ्याला मिठी मारूनच बसले. त्यावेळेस भगवान ध्रुवबाळाला म्हणले की बाळा तुला काय पाहिजे रे. ध्रुवबाळ म्हणाले देवा आता मला काही नाही पाहिजे. अरे मला तू साक्षात भेटलाय, मला आता काय पाहिजे. त्यावेळेस भगवान म्हणाले ठीक आहे तुला नाही पाहिजे पण मला द्यायचं. बरं एक गोष्ट सांगतो, तपस्या करण्यासाठी जंगलामध्ये कशा पायी आला होता, तुला काय पाहिजे होतं. ध्रुवबाळ म्हणाले मला माझ्या पिताच्या मांडीवरती ज्यावेळेस बसू दिलं नाही माझ्या सावत्राईने, म्हणून मी तुमची तपस्या करण्यासाठी तुमच्या मांडीवर बसायचं म्हणून मी इथं आलो. तर त्यावेळेस भगवान म्हणाले ठीक आहे माझी मांडी तर तुला भेटणारच, पण त्याच्याही आधी तू राजगद्दी सांभाळणार. पण ध्रुवबाळ इथं भगवंताला बोलू शकत नव्हते, लहान आहे, स्तुती करू शकत नव्हते. तर त्यावेळेस भगवंताने त्यांच्या हातामधलं शंख ध्रुवबाळाच्या गालावरती फिरवलं. का? की मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत् कृपातमहं वंदे परमानंद माधवम.
ज्या पद्धतीने ज्या क्षणी भगवंताने गालावरती शंख फिरवला त्या क्षणी वेदांताचं ज्ञान हे ध्रुव बाळाला झालं. आणि ध्रुव बाळाने स्तुतीमध्ये प्रथम श्लोक म्हटलेला आहे, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यासहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. सुंदर स्तुती ध्रुव बाळाने केली. देवा म्हणले, देव आता बाळ तुम्हाला सांग तुला काय पाहिजे. त्यावेळेस ध्रुव बाळ म्हणाले, मला काही नाही पाहिजे. देव म्हणाले, तू 36,000 वर्ष तुझ्या पिताची राजगद्दी सांभाळणार आणि त्याच्यानंतर मी तुझ्यासाठी सेपरेट एक लोक बनवले, ध्रुव लोक, तिथं जाऊन तो राज्य करणार. असं म्हटल्यानंतर ध्रुव बाळ वाईट वाटलं त्यांना की मी परमात्म्याचं फक्त त्यांच्यासाठी भजन करण्याऐवजी मी राजगद्दीसाठी तपस्येसाठी लागलो. त्यांना वाईट वाटलं आणि तिथून नंतर भगवान परमात्मा श्रीहरी जाऊ लागला. पण लगेच नाहीत गेले. जर त्याने लगेच अदृश्य झाले असते तिथंच बालक ध्रुव बाळाने स्वतःच्या प्राणाचा त्याग केला असता. श्रीहरी हळूहळू जातात. माझे गुरु म्हणायचे, श्रीहरी कसे जातात, बाळध्रुवाला बाळध्रुव टाटा, बाळध्रुव टाटा असे करत जायचे. असे करत हळूहळू श्रीहरी निघून गेले आणि त्याच्यानंतर ध्रुव बाळ निराश होऊन आपल्या राज्यामध्ये परत आले. ज्यावेळेस उत्तानपादला समजलं की ध्रुव बाळ परत आलेत, त्यावेळेस उत्तानपाद आणि सुरुची, जिने जंगलामध्ये पाठवलं होतं, जिने अपमान केला होता, ती सुद्धा स्वागतासाठी राज्याच्या बाहेर आली. चरणावरती जल टाकलं. जिने वडिलांच्या मांडीवरती ओढून काढलं होतं, ती चरण धुण्यासाठी आली आहे. का? कारण जा पर कृपा होय राम की, ता पर कृपा करे सब कोई. जिस पर कृपा प्रभु श्री राम की होगी, उस पर कृपा हर कोई करेगा, चाहे नर हो या वानर. पशु भी उस पर कृपा करेगा, क्योंकि परमात्मा की ही उस पर कृपा होगी. इथे ध्रुव बाळाचं चरित्र भागवतामध्ये गायलं जातं. ध्रुव बाळाच्याच वंशामध्ये राजा अंग झाले, धर्मात्मा राजा होते. त्याच्यानंतर राजा वेन झाले. राजा वेनच्या नंतर राजा वेन हे पाखंडी राजा होते, स्वतःला परमात्मा समजायचे. त्यांनी जेवढ्या राज्यामध्ये जेवढे मंदिर होते त्यातली मूर्त्या काढल्या आणि स्वतःचा फोटो तिथं लावला. आणि शांत बसत नव्हते, तर्क द्यायचे. म्हणायचे की एका राजाच्या अंगामध्ये 6 देवता वास करतात, शास्त्र म्हणतं. मग अशा प्रकारे मीच तुमचा परमात्मा आहे. राजा वेनच्या अत्याचाराने पूर्ण प्रजा त्रासून गेली. त्रासून पूर्ण प्रजा ही संतांजवळ गेली. संतांजवळ जाऊन विनंती करू लागली की हे संत महात्मा, आम्ही देवाची पूजा करावी तर कुठं जाऊन करावी? आमच्या राजाने सगळ्या देवी देवतांचे मूर्त्या, फोटो काही असतील ते काढून स्वतःचे स्थापित केल्यात. संत म्हणाले, काळजी करू नका, मी समजून सांगतो, आम्ही समजून सांगतो. संत राजामध्ये आले. राजा वेनला समजून सांगू लागले की राजा, अरे तू काय करतोस? हे धर्म कार्य तर तू सांगितलं पाहिजे. राजा वेन म्हणाला, नाही, माझ्या राज्यामध्ये ना यज्ञ होणार ना पूजा पाठ होणार, केवळ माझी पूजा होणार.
संत महात्मा म्हणाले याची बुद्धी बिघडलेली आहे. तिथं संत महात्म्यांचा क्रोध निर्माण झाला आणि क्रोधामध्ये राजा वेन भस्म झाला, मृत्युमुखी गेला. आता प्रजा राजा के बिना अधूरी है. प्रजामध्ये अत्याचार वाढू लागला, डकैती चोरी ये बढ़ने लगी. तब संत महात्मा के पास फिर प्रजा गई कि भगवान अब हमारे पास राजा ही नहीं रहा, अत्याचार बढ़ने लगा है, अब आप ही कुछ कीजिए. आप ही ने अत्याचारों से, वेन के अत्याचारों से हमें बचाया था, अब राजा भी आप ही दे दो. ऐसा कहने के बाद संतों ने कहा ठीक है. तो जो राख बची थी राजा वेन के शरीर की, तो उस राख ली, त्या राखीचं मंथन केलं. त्या मंथन केलं पहिल्यांदा त्याच्यातून एक कावळा उडत गेला. काला कौवा उड़ता हुआ आकाश में उड़ता हुआ गया. ये देखते प्रजा ने कहा कि भगवान ये क्या है. संतों ने कहा कि चिंता मत करो, ये राजा के पाप थे जो क्या बुड़ चुके हैं. संतों ने फिर से मंथन किया. जब फिर से मंथन किया तो साक्षात भगवान के ही अवतार पृथु भगवान प्रकट हुए, क्योंकि बड़े धर्मात्मा थे. पृथु भगवान ने बड़ी सुंदरता से राज्य पाठ किया. अब नारद जी यहाँ पुरंजन उपाख्यान सुनाते हैं. पुरंजन का उपाख्यान, पुरंजनो उपाख्यान क्यों सुनाते हैं? क्योंकि हम शरीर से ज़रा ज़्यादा ही प्रेम करते हैं. तो जो शरीर की ज़्यादा प्रेमी है वो ज़रा ध्यान से सुनो कि हम ये लगाएं तो हम गोरे हो जाएंगे, ये लगाएं तो काले हो जाएंगे. जो शरीर से बहुत प्रेम करते हैं ज़रा वो ध्यान से सुनो. शरीर के चक्कर में मत पड़ो. अगर चक्कर में ही पड़ना है तो परमात्मा के चक्कर में पड़ो. वो ऐसा चक्र घुमाएंगे कि तुम्हारा जीवन सार्थक, तुम्हारा जीवन सफल हो जाएगा. यदि शरीर के चक्कर में पड़ोगे तो 2 दिन का शरीर, 4 दिन की जिंदगी है, 2 दिन में तो बुढ़ापा आ जाएगा. उसके बाद लाठी भी संभाली नहीं जाएगी. यहाँ नारद जी पुरंजनो उपाख्यान सुनाते हैं. 9 द्वारम पुरे देही, 9 द्वारम पुरे देही. हमारे शरीर में 9 द्वार होते हैं. कौन कौन से? 2 आँखें, 2 कान, 2 नासिका, 1 मुख और 2 मलमूत्र. इन सभी से दुर्गंध आती है. सुबह सुबह जब हम उठते हैं, अगर हम खुद भी देखें तो उठते ही हमारे मुंह के सामने से हाथ रखना और हवा मारना, अपने आप को दुर्गंध आएगी. कान से दुर्गंधी आती है. 6 दिन में एक बार कान को साफ करना पड़ता है, इतनी गंदगी होती है कान में भी. नाक में भी गंदगी होती है. आँखों में अगर सुबह सुबह उठेंगे तो आँखों में भी गंदगी होती है, आँख को साफ करना पड़ता है. और मलमूत्र की बात तो छोड़िए. तो यहाँ मैत्रेय ऋषि विदुर जी से कहते हैं कि राजन, एक प्राचीन बरी हुए, बड़े कर्मकांडी, पूजा पाठ करते थे, पर यज्ञ में बलि चढ़ाते थे. तो एक दिन नारद जी ने देखा कि यज्ञ तो कर रहा है, भगवान का भजन तो कर रहा है, पर बलि चढ़ा रहा है. अब इतना देखने के बाद नारद जी आए और नारद जी ने कहा कि अरे प्राचीन बरी राजन, ये क्या कर रहे हो? अच्छा ठीक है, वो छोड़ो, तुम कर भी कुछ रहे हो, ऊपर देखो. प्राचीन बरी ने ऊपर देखा तो जितने बलि चढ़ाई थी, जितनी भी बलि चढ़ाई थी, पशु पक्षी त्यांना मोठे मोठे डोळे करून त्या प्राचीन बळीकडे पाहत होते. म्हणत असतील, तू आ जा ऊपर, तेरी बलि चढ़ाएंगे.
तेव्हा प्राचीन बरी घाबरला आणि म्हणाला की गुरुरा आता मी काय करू, प्रायश्चित सांग. त्यावेळेस देवर्षी नारदजी म्हणाले कि हे प्राचीन बरी सुनो, तुमने यज्ञ में तो बहुत बड़ी आहुति चढ़ाई है, बहुत सारी आहुति चढ़ाई है. तो नारद जी भी यहाँ प्राचीन बरी को पुरंजन उपाख्यान सुनाते हैं कि सुनो मैं तुम्हें पुरंजन की कथा सुनाता हूँ. ये पुरंजन कौन है? हम. अब देखो कि हम कैसे भटकते हैं, संसार में कैसे भटकते हैं. दो मित्र थे, दोन मित्र होते, एक पुरंजन आणि अभिज्ञात. अभिज्ञात माने परमात्मा आणि पुरंजन माने मनुष्य, आपण. एक वेळेस पुरंजन म्हणाला की अभिज्ञात मित्र चल आपण फिरून येऊया. अभिज्ञात म्हणाला तुला जायचं तर तू जा, मला नाही यायचं. मला माझं हे सुंदरसं भवनच मला छान वाटतं, मला याला सोडून जायचं नाहीये. पुरंजन म्हणाला ठीक आहे मी जाऊन येतो. पण त्यावेळेस अभिज्ञात म्हणाले अरे मित्र तू जातोय पण लक्षात ठेव मला विसरून जाऊ नको. पुरंजन म्हणाला नाही नाही मी विसरून जात नाही. मग पुरंजन फिरण्यासाठी निघाला. खूप सारे शहर फिरला पण कोणतं शहर आवडलं नाही. पण एक 9 द्वाराचं शहर आवडलं. ते 9 द्वाराचं शहर म्हणजे आपलं शरीर. आणि ज्यावेळेस तो त्या शहरामध्ये प्रवेश केला पुरंजनने तर त्याला एक सुंदरशी कन्या समोर दिसली, खूप सुंदर. तिला पाहताच पुरंजन तिच्या जवळ गेला आणि म्हणाला कि देवी प्रणाम, अगर आप में आपकी इच्छा हो तो मैं आपसे कुछ पूछ सकता हूँ. तब उस देवी ने कहा कि हाँ पूछिए, क्या आप विवाहित हो? उसने कहा नहीं. पुरंजन बड़ा खुश हुआ. अच्छा आपके माता पिता है? उस देवी ने अपना परिचय पूरा दिया और कहा कि देखो भाई मेरे ना तो माता पिता है ना ही सगे संबंधी, और इस शहर की मालकिन मैं ही हूँ. और 5 फनों वाला एक मेरा सेनापति है. यहाँ पर मेरी आज्ञा के बिना पत्ता भी नहीं हिलता. माझ्या आज्ञा बिना इथे एक झाडाचं पान देखील हलत नाही. असं म्हटल्यानंतर पुरंजन म्हणाला ठीक आहे देवी, मला तुम्ही फार आवडलात, मला तुमच्याशी लग्न करायचं. 2 आंखें लड़ी, मंदिर में विवाह कर लिया. इथं पुरंजन ची पत्नी आता पुरंजनी झाली. आता पुरंजनचं प्रेम पत्नीवरती एवढं की एक महात्मा म्हणायचे की पुरंजनी रोवे तो पुरंजन रोवे, पुरंजनी खावे तो पुरंजन खावे, पुरंजनी नाचे तो पुरंजन नाचे, पुरंजनी सोवे तो पुरंजन सोवे, पुरंजनी रोवे तो पुरंजन रोवे. जैसा जैसा पुरंजनी करती वैसा वैसा ही पुरंजन करता. पत्नी की उंगलियों पर नाचने लगा, इतना प्रेम करने लगा. एक बार उसी शहर में एक कुरूप कन्या आई, विचित्र दिसण्यासाठी काळी. तिला कोणी सुद्धा पसंत करत नव्हतं. तिच्याशी लग्न करण्यासाठी जर एखादा मुलगा आला तिला पाहूनच पळून जायचा. आणि जर देवाच्या कृपेने जमलं जरी लग्न, मंडपामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस मुख पाहायचं नवरदेव तर तिथूनच पळून जायचं, मंडपामधून पळून जायचं. आता ती कन्या जरा देवी ती त्रासून गेली आणि धावत धावत ही चंडवेक नामक मुलापाशी गेली. ती म्हणाली
की हे चंडवेग, आजपासून तू माझा भैया आणि मी तुझी बहीण, माझी मदत कर. चंडवेग म्हणाला काय झालं आणि चिंताग्रस्त कशापायी आहेस. त्यावेळेस जरा देवी म्हणाली की भैया माझा विवाहच होत नाही. तर त्यावेळेस चंडवेग म्हणाला का होत नाही ते माहित नाही मला. चंडवेग म्हणाला चिंता करू नको, हे घे 360 काली काली गंधर्विया, 360 गोरे गोरे गंधर्व आणि मेरा एक भाई प्रचवाद, इसके साथ जाओ और जो पसंद आए, जो भी तुम्हें अच्छा लगे उसके सिर पर हाथ रख देना, वही उसी के साथ तेरा विवाह कर देंगे. अब इतना कहने के बाद जरा देवी भागी भागी उसी शहर में गई जहाँ पर पुरंजन वास करता था. तर पुरंजन दिसण्यासाठी सुंदर होता. जरा देवीने पुरंजनला पाहिलं. पुरंजनला जेव्हा पाहिलं त्यावेळेस ती म्हणाली मला याच्याशीच लग्न करायचं. प्रज्वालने सांगितलं की माझ्या बहिणीला तुझ्याशी लग्न करायचे. ती मला क्षमा करा, माझी पत्नी आहे पुरंजनी, ती माझ्या विना राहू शकणार नाही. जरा देवी म्हणाली मला नाही, मला याच्याशी लग्न करायचं. जबरदस्ती विवाह केला. पुरंजन दुःखी झाला आणि विचार करू लागा म्हणत की आता माझ्या विना माझी पुरंजनी, माझी पत्नी राहू शकणार नाही. आणि स्त्रीच्या चिंतनामध्ये तो एवढा खचला आणि स्वतःच्या देहाचा त्याग केला. आणि आपले शास्त्र म्हणतात की अंतेमती सागती, अंतेमती सागती, अंतिम समय जो भी चिंता, जो भी स्मरण करोगी वही शरीर आपको अगले जन्म में मिलेगा. यहाँ पुरंजन स्त्री का चिंतन करते हुए अगले जन्म में स्त्री ही बना, मुझे स्त्री रूप मिला. वह पुरंजन एक ब्राह्मण के घर जन्म लेता है. एका ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतल्यानंतर एक राजा त्या पुरंजन रूपी स्त्रीला पाहतो आणि म्हणतो की मला हिच्याशी लग्न करायचं. आता त्या राजाचं आणि पुरंजन रूपी स्त्रीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पुरंजनी रूपी स्त्री, पुरंजन स्त्री रूपामध्ये त्या राजाच्या चरणाची एवढी सेवा करू लागला. पण काळाने चक्र फिरवलं, राजाची मृत्यू झाली. मृत्यू झाल्यानंतर पुरंजन रूपी स्त्री सती होण्यासाठी जाऊ लागली. पण परमात्म्याला तेव्हा तिकडे लक्षात आलं, अभिज्ञातला तिथं लक्षात आलं की माझा मित्र पुरंजन एवढ्या दिवस झाले गेलेले, परत वापस नाही आलेला, मला त्याला जाऊन शोधावं लागेल, त्याला जाऊन समजून सांगावं लागेल की परत चल. अभिज्ञात पुरंजन जवळ आले. पुरंजन तर लाकडाच्या सऱ्यावरती पडलेला बसलेला होता स्त्री रूपामध्ये, आपल्या पतीला मांडीवरती घेऊन, डोळ्यामध्ये अश्रू आणि रडू लागले. अभिज्ञात आला आणि कानामध्ये सगळं सांगितलं. अरे मित्र, हे काय करतोयस? ती स्त्री रूपी पुरंजन म्हणाला भाई साहब आप कौन हो? मैं तो स्त्री हूँ, मित्र काय की हुई मैं तुम्हारी? अभिज्ञात म्हणाले अरे भूल गया, मैं तेरा मित्र अभिज्ञात हो, तू मेरा मित्र पुरंजन. स्त्री के मोह में फंसकर स्त्री रूप ही धारण कर लिया, अब तो याद कर. तब जाके उसे याद आया. ऐसे ही हम भी परमात्मा को भूल जाते हैं. भगवान को कहते हैं कि भगवान हम घूम के आते हैं. 84 लाख योनियामध्ये आपण भटकत राहतो आणि ते 84 लाख योनियामध्ये आपल्याला कोणतंही शरीर आवडत नाही, ना पशुचं ना प्राण्याचं ना कोणतंही शरीर आवडत नाही. पण एक शरीर आवडतं, नो द्वाहम पुरे देही, हे शरीर 9 द्वारावालं शरीर आपल्याला आवडतं. आणि त्या शरीरामध्ये आपण वास करतो आणि त्या शरीरावरती एवढं प्रेम करतो की त्या शरीराला त्रास देणं, त्या शरीराला नटवणं त्याच्या पाठीमागच लागलेलं असतो. इथं नारदजी म्हणतात अरे प्राचीन बरी कुछ समझ में आया? प्राचीन बरी म्हणला एक पसीर नहीं, कुछ भी समझ नहीं आया मुझे, सर के ऊपर से चला गया. नारदजी म्हणाले ठीक है सुनो. पुरंजन माने मनुष्य, अभिज्ञात माने
परमात्मा और 360 गंधर्विया, काली काली गंधर्विया, 360 गोरे गोरे गंधर्व, माने साल भर में जो रात होती है 360 रात और 360 दिन। गोरे गोरे गंधर्व माने दिन, काली काली गंधर्विया माने रात्री। आणि जी स्त्री होती पुरंजनला जी स्त्री दिसली होती ती स्त्री म्हणजे आपली बुद्धी। तिच्यावर आपण एवढं प्रेम करतो, तिच्या पाठीमागे ती जसं म्हणेल तसंच करतो। 5 फणवाला सेनापती म्हणजे आपले 5 इंद्रिय। मन जसं सांगतं तसंच आपण करतो। आपल्या मनाला सांगा की हे करायचं नाही, ते तेच करतो। आपल्या मनाला सांगा की इकडे जायचं नाही, ते तिकडच जातं। ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, राधे तेरे चरणों में, श्यामा तेरे चरणों में। चरणों में, श्यामा तेरे चरणों में, राधे तेरे चरणों में, श्यामा तेरे चरणों में। श्यामा सेनापती हे आपले 5 इंद्रिय। तेव्हा जाऊन प्राचीनबरी म्हणतात गुरुवर आता मला समजलं, आणि प्राचीनबरी भक्तीसाठी निघतात। बली चढवण्याचा जो प्रकार आहे तो थांबवतात। तसंच शास्त्राने कुठे कुठे कोणतं कार्य संपन्न करण्यासाठी बलीचा जो प्रथा आहे ती सांगितलेली आहे, पण आचार्य जे आहेत त्यांनी त्याचा उपाय सांगितलेला आहे। कारण की जर प्रत्येक कार्य सिद्ध करण्यासाठी आपण जर बली चढवली तर अत्याचार जास्त वाढेल, म्हणून आपल्या आचार्यांनी नारियलची बली, निंबू, कुबडा अशा अनेक उपाय सांगितलेले आहेत की याची बली जरी चढवली तरी काम होणार। इथं नारदजी प्राचीनबरीला समजून सांगतात। त्याच्यानंतर इथं राजा परीक्षित म्हणतात की हे शुकदेव भगवान, हे प्रियव्रत कोण होते, मला यांच्याविषयी थोडंसं सांगा। तर प्रियव्रत हे भगवंताचे महान भक्त होते, ज्यांनी एकादशी व्रत करायचे। आज एकादशी आहे, कोणाकोणाला एकादशी इथं? एकादशीचा व्रत प्रत्येक वैष्णवाने केला पाहिजे।
मोठी एकादशीच नाही तर वर्षामध्ये जेवढ्या एकादशी येतात का तेवढ्या एकादशी केल्या पाहिजेत. प्रियव्रत हे भगवंताचे महान भक्त होऊन गेले. प्रियव्रतचेच पुत्र अग्निव्रतने सुद्धा तपस्या केली. त्यांना संतान रूपी राजा नाभी झाला. राजा नाभींनी सुद्धा तपस्या केली आणि त्यांना ऋषभ भगवान साक्षात भगवंताचा अवतार त्यांच्या घरी जन्म घेतला. ऋषभ भगवान त्यांनी त्यांच्या घरी जन्म घेतला. बोल ऋषभ भगवान की. ऋषभ भगवान बड़े धर्मात्मा राजा हुए. समय आने पर उन्होंने अपने बड़े पुत्र को अपना राजपाट सौंप दिया और स्वयं महात्मा बन गए. जंगल में तपस्या करने के लिए निकल पड़े. यहाँ राजा भरत का चरित्र आता है. राजा भरतचं चरित्र इथं येतं. राजा भरत खूप सुंदरपणे राजपाट करतात. खूप सुंदरपणे आपल्या प्रजेला सांभाळतात. खूप धर्मात्मा. पण त्यांनी देखील आपल्या पित्याच्या समानच केलं. ज्यावेळेस ते त्यांच्या मोठा पुत्र योग्य वयाला आला त्यावेळेस त्याला राजगद्दी सोपवली आणि स्वतः महात्मा झाले. जंगलामध्ये निघून गेले. जंगलामध्ये सूर्य भगवंताला नदीच्या किनारी उभे राहून अर्घ देत होते. पाणी चढवत होते. समोर एक मृगी दिसली. हिरणी गर्भवती होती. पाणी पित होती आणि ती पाणी पित असताना पाठीमागून तिला एका वाघाचा आवाज ऐकू आला. जेव्हा वाघाचा आवाज ऐकू आला तेव्हा ती हिरणी घाबरली आणि नदीला लांघून जायचा प्रयत्न केला. जशी तिने उडी मारली तशीच तिचा गर्भपात झाला आणि तिच्या गर्भातून जे मृग होतं, जे हिरणीचं ते पिल्लू होतं ते नदीमध्ये पडलं आणि प्रसव पीडाच्या कारणाने ती हिरणी नदीच्या पलीकडे जाऊन तिने तिचा प्राण त्याग केला. भरतजीने ते पाहिलं होतं. त्यांनी त्या हरणाच्या पिलावरती दया केली. प्राण्यावरती दया करा पण त्याला ममता ठेवू नका. इथं राजा भरत त्या मृगाच्या पिलाला घेतात. आपल्या कुटियामध्ये घेऊन येतात. त्याला खूप सुंदर प्रकारे सांभाळतात. आता ते पिलू हळूहळू मोठं होऊ लागलं होतं. जेव्हा जेव्हा जप करण्यासाठी बसायचे तेव्हा ते पिलू भरतजींच्या अंगाला येऊन चाटायचं. ते भरतजींना खूप छान वाटायचं. जेवण करताना त्याला जवळ घेऊन बसायचे. झोपताना सुद्धा त्याला जवळ घेऊन झोपायचे. ते हळूहळू हरणाचं पिलू मोठं झालं. आता प्राण्यांचा स्वभाव असतो. एक वेळेस जंगलामध्ये हरणांची झुंड आली आणि त्या झुंडामध्ये ती हरिण त्यांच्यासोबत पळून गेलं. ज्यावेळेस भरतजींना कळलं की हरण गेलं त्यांना एवढं वाईट वाटलं की माझं हरण, माझं पिलू आता कुठं जाईल. ते एवढं प्रेम केलं त्याच्यावरती. झाडांना विचारू लागले, माझ्या हरणाच्या पिलाला पाहिलं? पाण्याला विचारतात, माझ्या हरणाच्या पिलाला पाहिलं? जमिनीला विचारतात, माझ्या हरणाच्या पिलाला पाहिलं? आणि त्या हरणाच्या वियोगामध्ये त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला. तर शास्त्र म्हणतात अंतेमती सागती. हरणाच्या वियोगामध्ये देहाचा त्याग केल्यानंतर राजा भरत हे हरणाच्याच शरीराला प्राप्त केले. त्यांनी उन्होंने हिरणी का शरीर प्राप्त हुआ. जब उन्हें हिरणी का शरीर प्राप्त हुआ परंतु वो भूले नहीं. उन्हें वो उनकी गलती याद रही कि मैंने एक मृग के, एक हिरणी के प्रेम में पड़कर अपने ये शरीर प्राप्त हुआ है. हरणाचं शरीर असताना सुद्धा ते भगवंताचं भजन करू लागले. एकटे बसू लागले. एका वृक्षाखाली बसायचे आणि देवाचं स्मरण करत राहायचे. एक वेळेस जंगलामध्ये आग लागली. त्यांनी कुठे धावले नाहीत.
त्याने तिथेच थांबले.